आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण नाही कारस्थान. राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली, मला आत्ताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा. आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कटकारस्थान कराल, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले. त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बन. मुख्यमंत्री भेटतो, मला सांगतात नितेशचं काम चांगलं आहे, सभागृहात दिलेशी चांगलं. बरं आहे, मला अभिमान वाटतो. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी रविवारी राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले. दोन्ही मुले राजकारणात चांगल्या प्रकारे स्थिर झाली आहेत, त्यामुळे आता आपण घरी बसायचं ठरवले आहे, असे राणे यांनी सांगितले. आपल्या दीर्घ राजकीय प्रवासाबद्दल बोलताना राणे म्हणाले, माझ्या राजकारणात अनेक जण आड आले, कधीतरी त्यावर बोलेन, पण आज नाही. अनेक वर्षे विविध पदांवर राहू शकलो असतो, मात्र राजकारणात कटकारस्थान नावाचा प्रकार असतो, त्यामुळे आता इतरांना कटकारस्थान करण्याचा त्रास द्यायचा नाही. निलेश आणि नितेश राणे यांच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना भेटलो असताना त्यांनी दोघांचेही काम चांगले असल्याचे सांगितले. ते ऐकून मला अभिमान वाटला. जनतेने त्यांना आशीर्वाद द्यावेत. तसेच द्वेषाच्या राजकारणाला कधीही थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. कोकणातील राजकारणावर भाष्य करताना राणे म्हणाले, कोकणात नारायण राणेंना संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांना कधीच यश आले नाही. येथील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. नगर परिषद निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यानंतर राणेबंधूंना मिळालेला विजय हेच जनतेच्या पाठिंब्याचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या विकास कार्याचा आढावा घेताना राणे म्हणाले, 1990 साली मी कोकणात आलो. नागरिकांच्या आशीर्वादामुळे आमदार झालो. रस्ते, पाणीपुरवठा, धरणे, पूल अशी अनेक लोकहिताची कामे केली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा समृद्ध भाग असून विकासालाच नेहमी प्राधान्य दिले. कणकवलीत आलो तेव्हा जिल्ह्यातील गरिबी नष्ट करण्याची शपथ घेतली होती. आजवर राजकारणातील 10 मोठी पदे भूषवली. भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्यामुळे आजही सक्रिय आहे, असेही राणे म्हणाले. मी आजही समर्थ आहे. वय कितीही झाले तरी मागे पाहत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काही नवीन उपक्रम सुरू करत आहोत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग समृद्ध करणे हेच ध्येय आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती असून सर्वांनी एकत्र येऊन विकासासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे उपस्थित होते. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.